आहे की त्यांना महानगरपालिकेच्या वतीने ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा कंटिन्यू करायच्या असतील तर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान दिलं पाहिजे। सध्या मेट्रो ही सेंट्रल गव्हर्नमेंट चालवते। ही मेट्रो दरवर्षी जे काही ऑडिट रिपोर्ट आले आणि मला जे काही ब्रीफ करण्यात आलेलं आहे ती 2.25 कोटीच्या लॉसमध्ये आहे। येत्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मेट्रो ही त्या महानगरपालिकेला हँडओव्हर केल्या जाणार आहे। निश्चितपणे ही केंद्र शासनाच्या पैशाने बजेटमधनं बांधल्या जाते, कन्स्ट्रक्ट केल्या जाते, परंतु त्याची असणारी चालवण्याची जी जबाबदारी आहे ती चालवण्याची जबाबदारी येणाऱ्या महानगरपालिकेवरती राहणार आहे असा धोरणात्मक निर्णय आहे। 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ही महानगरपालिकेला हँडओव्हर केला जाईल आणि महानगरपालिकेचं सध्याचं जे असणारं 5,500 कोटीचं बजेट आहे त्याच्यामधनं सरळ 2.25 कोटी या लॉस मेकिंग युनिटवरती मेट्रोवरती खर्च केल्या जाणार आहेत। तेव्हा नागपूरमधल्या मतदाराने भारतीय जनता पक्षाला मतदान देऊ नये आणि लॉस मेकिंग मेट्रो आपल्या गळ्यातलं टाईट करून घेऊ नये ही नागपूरच्या मतदारांना माझी असणारी विनंती आहे। सध्याचं केंद्र शासन आपण पाहिलं तर मिलिटरीचे चीफ जे आहेत हे वेगळ्या भाषेमध्ये बोलतायत आणि प्राईम मिनिस्टरचं सरकार जे आहे ते वेगळ्या भाषेमध्ये बोलतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। पंतप्रधान असं म्हणतात आहेत की चायना आमचा असणारा मित्र आहे, पण चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांची पंतप्रधानाचं हे स्टेटमेंट आल्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि एका बेंगलोरच्या सेमिनारमध्ये त्यांनी पुन्हा असं ते रिपीट केलं की चायना इज एनिमी नंबर 1। पहिल्यांदाच देशाच्या स्वातंत्र्यानंतर
प्राईम मिनिस्टरचं कार्यालय आणि प्राईम मिनिस्टर फॉरेन पॉलिसीच्या संदर्भात वेगळी भाषा बोलते आणि मिलिटरीचे प्रमुख हे डायगोनली ऑपोजिट बोलतात आहे, तशी परिस्थिती आहे. तेव्हा कुठेतरी कोणतरी कॉम्प्रोमाइज झालंय असं मी त्या ठिकाणी मानतोय. अधिक संशय कॉम्प्रोमाइजचा हा पंतप्रधान कार्यालयावरती होतो. मी दुर्दैव असं म्हणेन की आम्ही रिजनल पार्टी आहोत, पण ज्या राजकीय पक्ष स्वतःला नॅशनल पॉलिटिकल पार्टीज म्हणतात, ते हे जे डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे मिलिटरीमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये, याच्याबद्दल चुटकी आहे अशी परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत भारताचे सगळ्यात मोठे बिघडलेले आहेत. आणि ते विश्वगुरु याच्यावरनं दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मी विश्वगुरु आहे असं म्हणायला लागले आणि प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प हे धडा शिकवायला निघालेले आहेत का त्या जगावरचं असणारं आमचं राज्य असं त्या ठिकाणी ते म्हणतात. दोघांचा इगो क्लॅश आहे अशी परिस्थिती आहे. आणि त्या इगो क्लॅशमुळे भारतीय नागरिकांना त्याचं सगळं सहन करावं लागणार आहे अशी परिस्थिती आहे. भांडण हे सुरुवात झालं रशियाचं तेल कोणी विकायचं आणि कशाने विकायचं. भारत रशियाचं तेल विकतोय याच्याबद्दल दुमत नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण जगभरातल्या देशांचं भारताबरोबरचं जे भांडण आहे या प्रश्नासंदर्भात ते म्हणजे या तेल विक्रीतून जो नफा येतोय आणि हा नफा दर वर्षाला 44,000 कोटीचा आहे. तो कोणाच्या तिजोरीत जातोय हा कळीचा मुद्दा आहे.
हे जे 44,000 कोटीचा नफा जो आहे तो भारतीय तिजोरीत जात नाही, तो रिलायन्स कंपनीकडे जातो अशी परिस्थिती आहे. आणि याच व्यवहारातून युक्रेनचं वॉर चाललंय अशी परिस्थिती आहे. येत्या काही कालावधीमध्ये जे आर्मी चीफनी म्हटलंय की आपल्याला एका युद्धाला तोंड द्यावं लागेल. भारताचा आर्थिक कणा हा मोडण्यासाठी एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेश याचा वापर केला जाऊ शकतो. मी हा कळीचा मुद्दा म्हणून त्या ठिकाणी धरतोय की जगाला मोदीचा कणा मोडायचा आहे. इंग्रजीमध्ये ज्याला इगो आपण म्हणतो त्या इगोमुळे कदाचित भारतावरती युद्ध लादल्या जाईल. भारतातला मतदार, नागपूरमधला मतदार हा खऱ्या अर्थाने भारताचा मालक आहे. संभाव्य होणारं युद्ध हा भारतातला नागरिक सुद्धा थांबवू शकतो. आणि तो म्हणजे नागपूर सारखं महत्त्वाचं शहर आणि ह्या महत्त्वातल्या शहरातल्या मतदाराने भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं नाही तर मोदीचा इगो मत न देऊन दुरुस्त करता येतं. नागपूर शहरातले जेवढे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत हे नागपूरमधल्या कॉन्ट्रॅक्टदाराला किंवा कंपन्यांना मिळत नाही. तर राज्याच्या बाहेरच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात दिल्या जातं. राजकारणामध्ये
आणि इलेक्शनमध्ये पैशाचा स्तोम फारच माजलेला आहे. आणि तो स्तोम भारतीय जनता पक्ष की आम्ही नॉन करप्ट आहोत असं म्हणतात आहे, त्यांच्याच कालावधीत चाललेला आहे. वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये कोणाशी युती करू शकली नाही. हे बरोबर जरी असलं तर अनेक राजकीय पक्ष ज्यांच्या स्टेट लेवलवरती युत्या होत्या त्यांच्या युत्या झाल्या नाहीत, टिकल्या नाहीत. त्यासुद्धा इंडिपेंडेंटली लढतात आहेत अशी परिस्थिती आहे. पुरावा असल्याशिवाय आरोप करता येत नाही, हे बरोबर आहे. परंतु जो काही वाटाघाटीतला अनुभव आहे, चर्चेतून असणारं जे काही घडलं, त्यातून एवढंच मी सांगू शकतो की सत्ताधारी पक्षाने आमच्याशिवाय इतर कोणाशीच युती होणार नाही अशीच भूमिका घेतली. दबावाचं तंत्र, ब्लॅकमेलिंगचं तंत्र हे आता मॅक्सिमम पद्धतीने वापरायला लागली तशी परिस्थिती आहे. येत्या कालावधीमध्ये पॉलिटिकल पार्टीज यांचं अस्तित्वच चॅलेंज करण्याची प्रक्रिया RSS BJPने सुरुवात केलेली आहे. म्हणून सिलेक्टिव्हली काही ठिकाणी अजित पवार आणि काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याशी युती झालेली आहे. हा लोकशाहीला आम्ही धोका मानतोय. आणि मतदाराने पॉलिटिकल पार्टीज टिकतील असं राजकारण केलं, असं मतदान केलं पाहिजे. पॉलिटिकल पार्टीज आम्ही हे मानतोय की या देशाच्या एक संघाचा, एक संघटनेचा, एकतेचा प्रतीक असं त्या ठिकाणी मानतोय. पॉलिटिकल पार्टीजच संपल्या किंवा शक्तिहीन झाल्या तर डायव्हर्स मास जो आहे आणि डायव्हर्स इश्यूज जे आहेत त्याच्यावरती बोलणारा कार्यकर्ता नेता राहिला नाही. तर या देशामध्ये बाबासाहेब जे म्हणाले होते
की ग्रॅमर ऑफ एनार्की ही सुरुवात व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून नागपूरमधल्या मतदारांना आम्ही आवाहन करतोय, कोणालाही मतदान करा, आम्ही आम्हालाही मतदान करा असं म्हणतोय, पण भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये मतदान करू नये. आपण आता विचार. सर एक प्रश्न असा आहे, तुम्ही सगळ्या विषयावर बोललोय. नागपूर महानगरपालिकेची निवडणूक आहे, संपूर्ण शहरभर राज्यभर पोस्टर लागले विकासाच्या मुद्द्यावर भाजपला यश द्या. नागपूरचा जर प्रश्न पाहिला आपण तर 1 लाख कोटी रुपये केंद्र सरकारच्या वतीनं गेल्या 11 वर्षात खर्च झाले. 7.5 वर्षात जवळ 50,000 कोटी रुपये खर्च झाले. नागपूर शहरामध्ये सगळा विकास झाला असं भाजपचं म्हणणं आहे. तुमच्या बोलण्यामध्ये नागपूर शहरात कसं असेल, तुमची सत्ता आली समजा तर नागपूर शहरात काय होईल, काय नागपूर शहराला तुम्ही देणार आहात, हा काही तुमच्या बोलण्यात फोकस दिसला नाही. मग नागपूरकरांनी तुम्हाला का मत द्यावं? एक बेसिक इश्यू आहे, मला वाटतं जुना इश्यू आहे. जर आमच्याकडे सत्ता आली तर ह्या नागपूरवरनं आजच्या दिशेला 750 ओव्हरफ्लाईट्स आहेत आणि $14,000 किलोमीटरचा जो ओव्हरफ्लाईट आहे, कुठेही रिपेअर सेंटर नाही किंवा एमर्जन्सी सेंटर नाही. नागपूर हे एमर्जन्सी सेंटर झालं पाहिजे ही इंटरनॅशनल मागणी आहे. त्याच्या महानगरपालिका द्या, आम्ही हे इंटरनॅशनल सेंटर उभं करतो आणि नागपूरचं बजेट जे आहे हे रिपेअर सेंटरमुळे 42,000 कोटीवरती घेऊन जाऊ. इथल्या सवर्णांची ताकद आहे का देण्याची, तेवढी त्यांनी बोलावी. नागपूर शहरामध्ये सगळे सीसी रोड जेवढेही डीपी रोड आहेत तेवढे सीसी सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात आलेले आहेत. काही लोक नाराजी आहे, नागपूरच्या उकळून ठेवलेला आहे. गेल्या काही काळामध्ये जो विकास माझ्या अंदाजाने सिमेंट कॉन्क्रीट रोड जिथे टेम्परेचर 40-42 असतं तिथे नसतं. कारण सिमेंटच्या रस्त्यामुळे नागपूरचं असणारं उन्हाळ्यातल्या कालावधीमध्ये 3 डिग्रीने टेम्परेचर वाढलेलं आहे. एन्व्हायरमेंट न बघता डेव्हलपमेंट नुसतं बघणार असाल तर लोकांच्या शरीरावरती परिणाम होणार आहे. तुम्ही म्हणाले की दबाव तंत्र आणि ब्लॅकमेलिंगचं तंत्र वापरून युती होऊ दिली गेली नाही, तर भाजपने एका बाजूला स्वतःसाठी सिलेक्टिव्ह युती केली आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांची युती होऊ दिली नाही, आघाडी होऊ दिली नाही, असा आरोप आहे का? आहे ना आरोप. दोस्त मी म्हणालो की आम्ही बऱ्याच जणांबरोबर इथे असताना समझोत्यामध्ये होतो. काही प्रमाणात असं म्हणा की 80% सीट ॲडजस्टमेंटसुद्धा चर्चा झाल्या होत्या, पण अचानकपणे युती झाली नाही असं इतिहास घडलेला आहे. तुमची युती आघाडी वंचित बहुजन आघाडी ज्यांच्या बरोबर बोलली त्या सगळ्यांच्या अनुभवार्थ मी हे सांगतो. बाळासाहेब, माझा एक प्रश्न आहे. आता हे पुणे आणि पिंपरीमध्ये हे काय चाललेलं आहे की जे अधिकृत उमेदवार आहे हे निवडणुकीनंतर सरळ भाजपच्या उमेदवारांना आता ते समर्थन देतात आहे. ही निवडणुकीची थट्टा नाही का? निवडणूक आयोग मतदान यादी तर सुधारित करत येते, पण नियम का नाही बदलत आहे की एकदा निवडणुका घोषित झाल्या, उमेदवारी अर्ज भरून झाले, शिक्कामोर्तब झालं, त्याच्यानंतर उमेदवारी वेळेवर मागे घेऊन भाजपला समर्थन कसं देऊ शकतात? आणि दुसरा प्रश्न आहे, अंबरनाथमध्ये शिंदे सेनेला बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपची युती झाली आणि तिथला नगराध्यक्ष केला. या घटनेकडे कसे पाहतात? ज्यांचा इलेक्शनवरतीच विश्वास नाही त्यांच्याकडून तुम्ही असणारं इलेक्शन सिस्टम त्यांनी फॉलो करावी, हाच मुळात माझ्या चुकीचा इश्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. चुकीच्या जागी चुकीच्या ठिकाणी श्रद्धा ठेवल्यामुळे हे आपल्याला असणारं बघायला मिळतं आहे की अमरनाथमध्ये सुद्धा
राज्यभर युती एकनाथ शिंदेची आहे, पण एकनाथ शिंदेबरोबर न जाता BJP काँग्रेसबरोबर गेली असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी जी या देशामध्ये आहे हिची थट्टा उडवायची, मस्करी करायची आणि परिस्थिती बदलण्यासारखी आहे असं सिच्युएशन क्रिएट करायचं, हा कारभार चाललेला आहे. मुंबईमध्ये मोदींचा इगो जो आहे तो नागपूरकर मतदार दुरुस्त करू शकतो. नागपूर हे महत्त्वाचं शहर आहे, मान्य आहे, पण राज्यातल्या 29 महानगरपालिकांमध्ये निवडणूक आहे. या सगळ्या महापालिकांनी निवडणुकातल्या मतदारांनी शहरातल्या मतदारांनी जर मतदान दिलं हे दुरुस्त होऊ शकत नाही. एक असं आहे की तुमच्यावरती युद्ध कशासाठी लादलं जात आहे हा मेन इश्यू आहे. 2 महिने 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला युद्धाला फेस करावं लागेल हे मी आज तुम्हाला सांगतोय. हे कशासाठी, तर एका बाजूला इगो आणि दुसऱ्या बाजूला युक्रेनचं युद्ध. मतदाराने जर मोदीला धडा शिकवला ते इगो मोडला, मग राहिला फक्त कमर्शियल इश्यू. तो अक्रॉस दी टेबल बसून तुम्हाला सोडवता येतो. त्याच्यामुळे काही प्रश्न हे लोकशाहीमध्ये मतदारांनाच सोडवावा लागतो. तुमच्या जिल्ह्यात अकोटमध्ये ही भाजप, MIM म्हणजे काँग्रेस आणि वंचितला सोडून सगळे एकत्रित आले आणि तिथे एक युती झाली. ते राजकारण चालायचं. मोदींविरुद्ध आपण बरंच रोष व्यक्त करताय, वारंवार आपण मोदींवरती टीकास्त्र करताय आणि ते आल्यापासून सत्तापक्ष नेते म्हणतात आहे की बरंच डिजिटलायझेशन झालं आणि बरेच कामं झाली. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सत्तापक्ष नेते म्हणतात की आम्ही जे विरोधक आहेत त्यांना आम्ही पाणी पाजू आणि आम्ही बिनविरोध निवडून येतो तर ते मिरची यांना काय लागते असंही त्यांनी म्हटलं. काय मत आहे याच्यावर? 6 महिने थांबा. फायनान्शियल कोलॅप्स या स्टेजवरती आपण आहोत. आपण विकास झाला असं म्हणतो, कुठला विकास झाला? डिजिटलायझेशनने असणारं पोट भरत नाही ना, बेरोजगारी कमी होत नाही ना. तुमचे इंडिकेटर्स जे आहेत डेव्हलपमेंटचे, तो बेसिकली सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती हसरेपणा पाहिजे, तो नाही आहे. फक्त आम्ही असताना किती डिजिटलायझेशन केलं, आम्ही किती असताना ब्रिजेस उभे केले, आम्ही किती असणारे रोड्स कॉन्क्रिटायझेशन केलं, याच्यातून सामान्य माणसाचं पोट भरत नाही. तो सामान्य माणूस उपाशी तो उपाशीच आहे. प्रकाश जी, पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान ने एक वक्तव्य दिया है कि क्या ट्रंप प्रधानमंत्री का भी अपहरण कर लेंगे. इस वक्तव्य को आप किस तरीके से देख रहे हैं? अपहरण या स्टीफेंस के फोटो के बारे में उन्होंने कहा था. क्या पूछना चाह रहे हो? अपहरण वेनेजुएला की तरह. इस वक्तव्य को किस तरीके से देख रहे हैं? देखिए, सवाल ऐसा है कि अमेरिका जो है वो अपना डॉलर बचाने में लगा हुआ है और चाइना जो है वो डॉलर से खेल रहा है. एक जानकारी सिर्फ आपको देता हूं कि जैसे अपने यहाँ रिजर्व बैंक के बॉन्ड निकलते हैं
वैसे यूएस में ट्रेजरी बॉन्ड्स निकलते हैं, यूएस ट्रेजरी बॉन्ड्स निकलते हैं। और आज करीब करीब 6 लाख ट्रिलियन डॉलर्स अमेरिकन बॉन्ड्स जो है सरप्लस एक्सपोर्ट जो होता था उससे उन्होंने खरीद के रखा है। आज उसी का इस्तेमाल करते हुए चाइना जो है वो इंटरनेशनल करेंसी डॉलर से योन लाने की कोशिश है। इंटरनेशनल करेंसी आज जो डॉलर है उसको रिप्लेस करना चाह रही है चाइना, और डोनाल्ड ट्रंप जो है उसको बचाने में लगे हुए हैं। हम लोग इस वक्त जो है वो चाइना के साथ में, और इसलिए पूरा यूरोप और अमेरिकन कॉन्टिनेंट जो है वो भारत के खिलाफ गया हुआ। सर, एक दूसरा प्रश्न है, जेएनयू में प्रधानमंत्री और गृह मंत्री के खिलाफ नारे लग रहे हैं, आपत्तिजनक नारे लग रहे हैं। कई बार आप जेएनयू जा भी चुके हैं, क्या लग रहा है कि इस प्रकार की जेएनयू में प्रधानमंत्री और गृह मंत्री के खिलाफ आपत्तिजनक नारे लगना, किस तरीके को इसको देख रहे हैं आप? मेरे ख्याल से स्टीफन का जो बॉम्ब है वो जरा फटते हैं तो उसके बाद में पता चलेगा कि वो नारे लगते हैं। सर, बिनविरोधची जे काही परंपरांनी सुसरळ हे मतदार भाजप म्हणते की हे मतदारांची बदलवत आहे। मला वाटतं का भविष्यात अशा प्रकारच्या बिनविरोधच्या संदर्भात काही धोरणात्मक निर्णय व्हावा? कसं आहे, जे जे इन्क्वायरी खाली आहे ते प्रो बीजेपी बोलत राहणार, त्याच्यामुळे यांच्या वक्तव्याकडे मी फार महत्त्व देत नाही। स्वतःला इन्क्वायरीतून वाचवायचं आहे आणि म्हणून अशा रीतीने स्टेटमेंट्स येतात। या संदर्भात कायदा व्हावा किंवा असं या अशा पद्धतीची निवडणूक जी आहे ती बंद व्हावी, मतदारांचा हा हक्क इथं घेण्याच्या प्रकारे एक जरी समोपचारांना होत असेल बिनविरोध मान्य आहे, तर कुठे जर का या मतदारांना किंवा उमेदवारांची उभे असेल त्यांना अर्थ बघायला लावत असेल, अशा प्रकारच्या गुंडशाही किंवा अशा प्रवृत्ती जर येत असेल पुढे आणि बिनविरोध असेल, अशा विरोधात ठोस असा काही कायदा किंवा बदल व्हावा? नाही, असं आहे की कोणी अँटिसिपेट केलं नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात असणारं या देशामध्ये दमदाटी दपटशाही होऊ शकते म्हणून। आता मला तर आपण जसं म्हणताय तसं एकदा फॉर्म भरला की तुम्हाला विड्रॉल करण्याचा अधिकार नाही, हा कायदा आणावा लागेल अशी असणारी परिस्थिती आहे। लातूरमध्ये विलासरावांच्या आठवणी पुसून टाका रवींद्र चव्हाणांच्या या विधानाकडे तुम्ही कसे पाहता? मी मूर्खपणाचं स्टेटमेंट असंच बघतो। कोण कोणाच्या आठवणी मिटवू शकत नाही, कोण कोणाचं कार्य मिटवू शकत नाही, ते लोकांच्या समोर असतं आणि त्याच्यामुळे मिटवून टाका हे असं म्हणणं सुद्धा मूर्खपणाचं आहे असं मी मानतो। धन्यवाद।